नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून काही देश आणि त्यांच्या राजधान्या बघणार आहोत. तर बंट्या, इस्रायलची राजधानी तू सांग आणि बबली अमेरिकेची राजधानी तू सांग. चला दोघेही सांगा. इस्रायलची राजधानी आणि अमेरिकेची राजधानी दोघांनाही येत नाही, चांगली गोष्ट आहे, शिकायसाठी चाले तुम्ही. ठीक आहे, आता बघा, इस्रायलची राजधानी जेरुसलेम, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन आहे. बबले कळलं का? अमेरिकेची राजधानी काय? वॉशिंग्टन डीसी. डीसी म्हणजे डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया. नंतर लेबनॉनची राजधानी बेरूत आणि इराणची राजधानी आहे तेहरान. हाच तो इराण देश आहे ज्यावरती अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तरित्या सैनिकी कारवाई सुरू केलेली आहे. आणि तेहरान या शहरामध्ये इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतरचा देश आहे इराक. इराकची राजधानी आहे बगदाद आणि या इराकचा एक हुकुमशहा होता ज्याचं नाव होतं सद्दाम हुसेन. लक्षात, त्याला सुद्धा अमेरिकेने शिक्षा केलेली आहे. नंतरचा देश आहे रशिया आणि रशियाची राजधानी काय आहे? मॉस्को. व्हेनेझुएला देश आहे, व्हेनेझुएलाची राजधानी आहे कॅराकस. नंतरचा देश आहे तुर्की आणि तुर्की या देशाची राजधानी आहे अंकारा. नंतरचा देश आहे बांगलादेश आणि बांगलादेशची राजधानी आहे ढाका. नुकताच बांगलादेश हा खूप चर्चेमध्ये आहे कारण बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अतिशय अत्याचार करण्यात येत आहेत आणि त्याच कारणास्तव भारताने आयपीएल मधील बांगलादेशच्या खेळाडूंना प्रवेश नाकारलेला आहे. ठीक आहे. नंतरचा देश आहे फ्रान्स आणि फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस. नंतरचा देश ओमान, ओमानची राजधानी मस्कत. येमेन या देशाची राजधानी आहे सना. नंतरचा देश आहे स्पेन आणि स्पेन या देशाची राजधानी आहे माद्रिद. स्पेन हा असा देश आहे ज्याने आता नुकत्याच अमेरिका आणि इस्रायलने जे इराणवर आक्रमण केलं, या युद्धाच्या वेळी अमेरिकेला सांगितलं की तुम्ही आमचे विमानतळ, आमचे हवाई अड्डे बिलकुल वापरू नका. म्हणून स्पेन या देशाची राजधानी माद्रिद अतिशय महत्वाची आहे. नंतरचा देश आहे श्रीलंका. श्रीलंका या देशाची राजधानी आहे जयवर्धनपुरा कोट्टे. नंतरचा आपला देश आहे ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा. शेवटचा देश आपला ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रियाची राजधानी आहे व्हिएन्ना. बंट्या, तू दक्षिण आफ्रिकेची राजधानी कमेंट मध्ये टाकशील आणि बबली तू पोलंडची राजधानी कमेंट मध्ये टाकशील. धन्यवाद. जय हिंद.